नमस्कार. मिस्टर विवेक एक्सपेरिमेंटमध्ये आपलं स्वागत. मी या ठिकाणी आज तुम्हाला काही गमतीशीर शब्द असतात ते इंग्रजीमधून आपण लिहितो, परंतु ते मराठीमध्ये सुद्धा आपल्याला वाचता येतात. ही तर खरी गंमत आहे. मग त्या अक्षरामध्ये आपण काही कला करू शकतो हे तुम्ही आज पाहणार आहात आणि मी ते तुम्हाला दाखवणार आहात. असे अनेक शब्द आहेत की आपण नंबर प्लेटवर वाचतो किंवा इतर ठिकाणी वाचतो की ते दादा, मामा असे शब्द अंकामध्ये असतात, पण वाचताना मराठीमध्ये वाचतो. तसा एक शब्द आहे लोणारी. लोणारी हा एक शब्द असा गमतीशीर आहे की मी त्याचं बारीक ऑब्झर्वेशन केलं आणि म्हणलं आपल्याला मराठीतून म्हणजे इंग्रजीतून लिहिताना तो मराठीत सुद्धा वाचता आला पाहिजे, परत तो इंग्रजीत सुद्धा वाचता आला पाहिजे. आपण गंमत पाहू. आपण या ठिकाणी अंदाजे एक रेषा अशी ओढून घेतली. आता आपण मराठी लिहित असताना आपण अशा पद्धतीनं ब्रशचा अँगल धरला पाहिजे आणि इंग्रजीमध्ये लिहित असताना अशा पद्धतीनं आपण तो ब्रश धरला पाहिजे. आता आपण यल काढणार आहोत, यल आणि ल आहे की नाही. मग यल काढताना का झाला यल. आता त्याला लोणारी आणि यल मध्ये आता याचं रूपांतर आपण हा ओ झाला आहे की नाही. त्यानंतर आता आपण याला मात्रा आहे लोणारीवर आहे की नाही. मग आपण असा करून या ठिकाणी हा मात्रा दिलेला आहे की नाही. त्यानंतर न बाणाचा सुद्धा काढलेला आहे की नाही. त्याला आता हा न बाणाचा आहे की नाही. आता त्याला दोन काने बरोबर. मग आपण अशा पद्धतीनं दोन काने दिलेले आहेत. आता याला र काढायचं आहे की नाही, पण र काढताना एकदम मज्जेशीर पुढं नेलेला आहे की नाही आणि त्याला असा काना दिलेला आहे. आता थोडक्यात या ठिकाणी आपण आता त्याला वेलांटी देणार आहे, पण आय आणि र सुद्धा झाला पाहिजे, आर सुद्धा झाला पाहिजे आणि त्याला आता वेलांटी देणार आहे. म्हणजे हा आय बी झाला. त्यानंतर वर आयच्या वर एक टिंब असतं की नाही, तो टिंब असं द्यायचा की त्याची वेलांटी सुद्धा दिसली पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला लोणारी LONARI हा इंग्रजीमध्ये सुद्धा वाचतो आणि मराठीमध्ये सुद्धा आपल्याला वाचता आला पाहिजे. पहा गंमत. LONARI
ए आर आणि हा आय. म्हणजे इंग्रजीमध्ये सुद्धा वाचता येतो आणि मराठीमध्ये. आता हा ल ला काना, हा मात्रा, हा न याला 2 काने, हा र आणि ह्याला वेलांटी म्हणजे लोणारी. अशा पद्धतीनं आपण छानपैकी लोणारी या शब्दाचं इंग्रजी आणि मराठीमध्ये कसं वाचता येईल आपण पाहिलेलं आहे. आणि जर तुम्हाला हे आवडलं असेल तर जरूर सबस्क्राईब करून बेल वाजवा. धन्यवाद.